नागपुरातील 9 जुलैच्या पूरस्थितीवरून गडकरी संतापले। नालेसफाई झाली मग शहर पाण्यात गेलं कसं असा सवाल गडकरींनी केलाय। यावेळी संबंधित अधिकाऱ्याला गडकरींनी धारेवर धरलं। पाहूया। नागपुरात पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाल्यानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पालिका अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले। नालेसफाईच्या नावाखाली केवळ दिखावा केला का असा सवाल गडकरींनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारला। नितीन गडकरींनी नागपुरात एका महत्त्वपूर्ण बैठकीत अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। गडकरींनी घेतलेल्या बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालिका अधिकारी, नागपूर सुधार प्रन्यास, जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते। जर नालेसफाई वेळेवर झाली आणि योग्य प्रकारे झाली असती तर शहरात पाणी साचण्याची वेळ आलीच नसती। मग एवढ्या भागांमध्ये पाणी कसं साचलं? नालेसफाईच्या नावाखाली केवळ दिखावा केला का? 8 दिवसात शहरात झालेल्या नुकसानीचा स्पॉटनिहाय अहवाल तयार करून तो सादर करा असे आदेशच अधिकाऱ्यांना नितीन गडकरींनी या बैठकीत दिले। नागपुरात 9 जुलैला झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले होते। बैसा, बेलतरोडी, मनीष नगर या वस्त्यांमध्ये देखील पाणी शिरलं। यावरून गडकरींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। यावेळी गडकरींनी कारवाईचाही इशारा दिलाय। 9 तारखेला नागपुरात झालेल्या पावसामुळे धापेवाडा ते पाटण सांगवी या मार्गावरील चंद्रभागा नदीच्या पुलावर पाणी साचलं। त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली। तिकडे मनीषनगर ते बेलतरोडी परिसरात पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। पावसामुळे हिंगणा ते कान्होलीबारा या गावांचा संपर्कही तुटला होता। पिपळागाव परिसरातील घरांमध्ये देखील पाणी शिरलं। त्यावेळी नागपूर शहरात 27 तासात 136.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। त्यामुळे इतका खर्च करूनही पाणी साचलं कसं? वस्त्यांमध्ये पाणी शिरलं कसं? असा जाब विचारत गडकरींनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। आता संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते? नालेसफाई नक्की झाली होती का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।